मणीनगर ते गांधीनगर चालणार नाही. नंबर 6 बांधा सुरेख हवा. हो. पुढं वाळत घालायची काठी किंवा धान्याचा पिपाट अजिबात चालणार नाही. थोडक्यात आई सारखे 7 केस काळेभोर आणि कुरळे हवेत. सुत्तर फेणी चालणार नाही. 8 कान टोचलेले हवे. 8 कान? हा, घरातल्या चौघांचे कान टोचलेले हवे. 9 भाषा मऊ हवी. इंग्रजीचा बडेजाव चालणार नाही. नो नाही. 10 कमीत कमी 10वी शिकलेली हवी. कमीत कमी शिकलेली हवी. 11 तिने साड्याच नेसल्या पाहिजे. साड्या नेसल्याच पाहिजे आणि दुसऱ्या म्हणजे काय बाबा नेसल्याच पाहिजे. 12 कपाळाला कुंकू लावलं नाही तर बत्ता घालून कपाळ मोक्ष करीन तिचा. वरवंटा घाल. मला काय करायचंय. 13 बाहेरचा टेंभा फिरवता कामा नये. टेंब्यांची मुलगी चालणार नाही. 14 तिने बस झालं ना. एवढ्या त्या अटी एका मुलीसाठी एवढ्या सगळ्या अटी म्हणजे बापरे. आई पूर्वी मायावती सरकारच होती वाटतं. आई हे ते तुझं 13वं. काय करू याच्या कॉपीज काढून घे आणि स्टेशनवर उभं राहतो. या गोविंद साहेब तुम्ही घ्या. देशपांडे साहेब तुम्ही घ्या. तुम्ही घ्या. तुम्ही पण घ्या. तुम्ही पण घ्या. सगळ्या कानपूर स्टेशनला संपल्या. त्यातल्या अर्ध्या कॉपीज मला दे. तू काय मणीनगरला उभी राहतेस. हे बघ, एखादी मुलगी सांगून आली की तिच्या थोबाडावर फेकून मारायला बरं. तू बापाकडे कधी परवानगी मागितली म्हणालास. परवा मागितली. परवा नाही का एका कपाचा खाडकन फुटला. घाबरले होते त्याच्यात मागून घेतली. हो ना. मग यातली एक कॉपी त्यांना पडली. पण त्यांचं लग्न झालं नाही. मी काय म्हणतो आई आपल्या घरातलं लग्न आहे ना. मग थोडं कॉम्प्रोमाइज करूया ना. म्हणजे काही अटी कमी करूया ना. असं म्हणतो. बरं बोल. कोणत्या म्हणजे बघ इकडून 1 3 5 7 9 11 कॅन्सल. इकडून 2 4 6 8 10 12 कॅन्सल. माझं अजून बोलून झालेलं नाही. ह्या सगळ्या माझ्या मुलीबद्दलच्या अटी आहेत. त्यातली एकही अट मोडलेली मला चालणार नाही. कळलं. आता माझा स्वभाव तर तुला माहितीच आहे. नाही पण या अटी वाचून मला कोणी मोलकरीण तरी दिली का. हे बघ तुझ्या लग्नाचा प्रश्न माझ्या पुढचा तात्पुरता हा मी असाच सोडवते. तसं नाही आई. म्हणजे मला काय म्हणतो बापासारखं तेच बोलून मध्ये चालतं सटकावं नकोस. तू चल जावं. जा घोड्या चल. ए घोड्या आपण चला गाडवा. पत्र घेऊन जा आंघोळीला. आई हे पत्र राहू दे. राहू काय का तुझा काय माझे पप्पू आणि कुठे गेले. पप्पू. हा पप्पू म्हणजे कोण. अगं परमपूज्य ग. हे गेले मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग वॉकला सकाळी सकाळीच गेले. नाही एरवी संध्याकाळी जातात ना म्हणून म्हटलं. हो रे. हे नक्की काहीतरी घोळ करून ठेवला असणार बघ. हो ना. तरीच म्हटलं सकाळपासून तोंड का चुकवताय. आता येऊ दे. टाळकं सटकवून काढते बघ. हो ना. चला मी लगेच आंघोळ करून घेतो. म्हणजे मला मॅच बघायला मिळेल ना फुटबॉलची लाईव्ह. पत्र विहिरीत पोस्ट पत्र घेऊन आपल्याला पत्र भिजेला पात्र काय रामरक्षा म्हणतो. पोस्टमन. अरे पोस्टमन नाही पोस्ट बॉय
नाही मला माहितीये. माहितीये ते मला तुला देऊ. हो दे. अरे अरे अंबाबाई अगदी बापाच्या वळणावर गेलाय का? याला वाटलं माझंही काम सुटले. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा, मला लाडक्या म्हणते. मी कमाईचं पत्र घेतला. ए शाम्या, ए शाम्या, लवकर ये. माझ्या लाडक्या प्रियतमा व्यंकटेशा, गेले 4 दिवस तू माझ्याकडे का बरं फिरकला नाहीस? तुझी वाट पाहून पाहून माझ्या डोळ्यांची पात्र दमून जातात. अगं सटवे, तुझ्या डोळ्याची भोकरं का होत नाहीत ग? तुझ्या दर्शनाविना अन्नाचा एकही कण मला जात नाही. माझं मन तुला समजत कसं नाही रे व्यंक्या? व्यंक्या, इथपर्यंत मजा गेली काय तुझी? या आता मी बघते तुम्हाला. लाडक्या, विसरलास का ते पूर्वीचे दिवस? कोर्टात जातो असं सांगून तू नेहमी माझ्या घरी यायचास. बरोबर आहे, कोर्टात कुणी सूत्र विचारत नाही, चालले तिकडे हुकरायला. मला सरदारजीचे कसले कसले चावट विनोद सांगायचं. मला नाही सांगितले कधी सरदारजीचे विनोद. मला नेहमी त्या सिद्धू माझीचे विनोद सांगायचे. बसून माझी पुरेवाट व्हायची आणि मी तुझ्या अंगावर आदळायची. स्मेली, मग तू मला जवळ यायचा, माझ्या कानावरून केसावरून हात फिरवायचा. बरोबर आहे, स्वतः टाकली ना फिरवणारच का? सगळंच असं लिहायचं पत्रातून. तुझ्या त्या मूर्ख आणि कजाक बायकोच्या हातात ते पत्र पडलं तर ती महामाया वाचेल ना. महामाया म्हणजे मी? पण मी तिची पर्वा करत नाही. तू सुद्धा करू नकोस. कारण व्यंकुल्या टंकुल्या, अरे गुंटुकल्या, हे उद्याच पाऊल तू. आता मला तुझ्याशिवाय नाही राहत. ये ना निघून माझ्याकडे, ये कायमचा. मी तुझी सेवा करीन, तुला फुलासारखं जपीन. काय फुल आहे? भोपळा आहे का भोपळा? तुझी पूजा करीन. ये रे व्यंकट, तुझी पापी घ्यायला ही विनयनी माया किती किती आतुर आहे. तुझी आणि फक्त तुझी माया साने, माया साने. माझ्या थोबाडाकडे काय बघतो? वाच ना. अगं मी किती नाही. बापरे बाप, काय 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 लिहिलं? सख्खा मुलगा लग्न झाला तर या व्यंकटेला लाज नाही रे. बाहेर जाऊन शेण खातो. येऊ दे त्याला. नाही त्याची गावाची शांत आई तू शांत हो. आई मी शांत हो. मला शांत व्हायला सांगतोस? तुला माहितीये ना मी दर्यापूरची आहे. हो बोलते. येऊ दे. अरे नाही, त्याची खांडोळी करून वेगवेगळ्या तिकीट मध्ये दिली ना, नावाची शांत असते. आई पण त्याचा काय उपयोग? अरे मी जिवंत असताना बाहेर जाऊन शेण खातोय डुकरासाठी. माझ्या घरादारावर राग फिरवली आणि हो आणि मग हसतायत. ये खाली दाखवते. आई तू आपल्याला बोलणार? शाम्या, मी नुसती बोलणार नाही. मी या व्यंक्याच्या कानाखाली चांगला जाण आणणार. हा व्यंक्या स्वतःला काय धन्य समजतो? हे मा तू चूक करतेस असं तुला वाटत नाही? अरे चूक नसली त्याला नीट वळणावर आणू नको तर काही पूजा करू त्याची. नाही, त्यांना वळणावर आण. म्हणजे त्यांना वळणावर आण. आई तू त्यांना वळणावर आण. पण काय त्यांना आता या घराबद्दल काय आकर्षण वाटतंय ते दिसतच या पत्रावर. उठतील आणि जातील माझ्या सानेकडे. जाऊ दे का? नाही शाम्या, त्यांनी हे घर सोडून जाता कामा नाही.
नाही शाम्या, मला अजिबात जमायचं नाही ते. ये रे बैंकुला, तुझी पापी गेला ही विरणी माया किती किती आतुर आहे. आतुर आहे, आतुर आहे. नाही जमेल 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 ना. आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटतंय हे तू पाहायला हवंस. म्हणजे काय रे शाम्या? माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटते हे मी कसं सांगणार ना. काही झालं तरी मी भारतीय तरुण आहे ना. मला काही लाज लज्जा शरम बेशरम वंदे मातरम. शाम्या, मला काय सुचेनासं झालंय. आता माझ्या वडिलांना आकर्षण कशात वाटतंय हे सांगणारी व्यक्ती फक्त एकच आहे. कोण रे? माया साने. केवढा ओरडलीस का? अर्ध्या रस्त्यावर आले माझे अर्धवट पळून पळून गेले. संतोष शाम्या, अरे हे आले होते इथपर्यंत आला होता. शेपूटाला पण हाती पळत गेला. थांब थांब, मी जाऊन त्यांना घेऊन येते. अरे त्याशिवाय यायचे नाही ते. आई त्याचा काही उपयोग नाही. ते सर्व गाडीच्या बागेत गेले असतील. हे बघ तू इथे शांत बस. हे बघ राग कमी कर. नख काढ. काढ म्हणजे तशी नाही, नख कापून टाक. आई माझ्या वडिलांवर प्रेम. प्रेम तुला कठीण जाईल पण करायला. नाही तर मला सांग माझी दुसरी आई. आई आई मला कुशीत घे. आई मी आलो. आई आता की नाही तू माझ्या वडिलांशी गुलगुलू 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 बोलायला हवंस. कळेल तुला ते हळू 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 हळू. आणि बघ अशी मोठाली फुला बघून असं जाऊ नकोस. माझ्या वडिलांना पूजेला बसल्यासारखं वाटतं. बघ काही दिवस महाबळेश्वरला जा. म्हणजे मी या घरातलं माथेरान करून टाकतो. माया साधे काय सरदारजीचे जोक सांगताय. नाही संघावर आदळतीये. या आता घरी या, बघते तुम्हाला. अहो ऐकलं का? मला बोलवलं? हो मला नीतीने तुमच्याशीच बोलते. मला तुमच्याशी ना थोडं बोलायचंय. माझ्याशी बोल. नाही या ना या, बसा तुम्ही बसा. या, बसा. बसा. मी नेहमी त्या खालीच बसतो ना. बसा छान कुठे गेला आता? मी ना मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो टॅक्सीनं. असू दे असू दे. तरी पण तुम्ही दमला असाल ना. नाही 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 मी तुमचे पाय चिपून देते. बरं वाटतंय शांता. बरं वाटतंय ना. मग ही माया कोण? सगळी प्रभूची माया. आपलं काही प्रभूची नाही हो. हे आडनाव काहीतरी वेगळंच आहे. हा ही सान्यांची माया. माया साने. माया सानेचं पत्र आलंय तुम्हाला. कोणी माया साने? आता माझी सटकली आहे. कोणी पडला हे पत्र? शामेनी फोटो. शाळेने पडला. माया साने. माया साने माय लव. ती मला बोलवते. माया साने. माया मैं आया. हे नको झाले जाऊ माया सानेकडे. हे माझ्या तसं काय कमी आहे रे? कमी तुझ्या सगळ्यात जास्त आहे. पण मी ते कमी करीत ना.
बोलशील नाही. का जाऊ माझ्या शाळेकडे? आता काही सुद्धा बोलणार नाही. आता एक तो काय हो. एक डझन कपशा फोडल्या तरी डझन मॅटर. असले फालतू जोक मला आवडत नाही. का जाऊ माझ्या शाळेकडे? नको नको व्यंकू. आता जोक सुद्धा तूच सांगायचे. असं का? हे घ्या.